घरच्या घरी अगदी घट्ट, मऊ आणि चविष्ट असे दही कसे लावायचे ते या व्हिडिओमध्ये मी सोप्या पद्धतीने दाखवले आहे. फक्त काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही डेअरीसारखे जाड, घट्ट आणि आंबटपणा बरोबर असलेले दही घरी तयार करू शकता. तर मग रेसिपी पूर्णपणे पहा. दही लावण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे. तुम्ही 1 लिटर घ्या किंवा अर्धा लिटर घ्या, तरी ते मी अर्धा लिटरचं प्रमाण घेतलेलं आहे. आणि हे जे दूध आहे ना, ते डेअरीमधलं दूध आहे आणि म्हशीचं दूध आहे, फुल फॅट असं दूध आहे. आता दूध आपण गरम करून घेऊया आणि दुधाला उकळी आलेली आहे. हे दूध अगदी एक्स्ट्राचं 5 मिनिटे आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. ह्याने दही जे आहे ना ते खूप जाडसर आणि लगेच सेट होते. यासाठी अगदी थोडंफार दूध जे आहे ना ते कमी झालं पाहिजे, अशा पद्धतीने उकळून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता मस्त अशी मलाई आलेली आहे वर आणि छान असं दूध जे आहे ना ते गरम झालेलं आहे. दूध उकळून झाल्यावर 10-15 मिनिटे थंड करून घेऊया. आता दुधामध्ये बोट ठेवून पाहूया. जर तुम्ही 8 ते 10 सेकंदासाठी बोट दुधामध्ये ठेवू शकत असाल ना, तर दुधाचं तापमान दही लावण्यासाठी एकदम बरोबर आहे. जर खूपच गरम दूध असेल ना आणि त्यामध्ये आपण जर विरजण टाकलं ना, तर दही फाटू शकतं, बरोबर व्यवस्थित दही लागणार नाही आहे. यासाठी दुधाचं तापमान बरोबर असणं गरजेचं आहे. तर मंडळी, अर्धा लिटर दुधासाठी 1.5 चमचा दही असं मी प्रमाण घेतलेलं आहे. आणि हे जे दही आहे ना ते फेटून अगदी गुळगुळीत मऊ असं करून घ्यायचं आहे. त्यामुळे दही खूप छान असं घट्ट लागतं आणि सगळीकडे भांड्याला पसरवून घेतलेलं आहे. आता इथे मी मातीचं भांडं वापरलेलं नाही आहे, कारण सगळीकडे सगळ्यांच्या घरामध्येच मातीचं भांडं अवेलेबलच असेल असं नसतं. यासाठी म्हटलं स्टीलच्या भांड्यामध्येच दही लावून दाखवावं. आता यामध्ये अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे. वरची मलाई वगैरे दुधावरची काहीच काढलेलं नाही आहे, असेच दूध मी वापरलेलं आहे. दूध टाकल्यानंतर फक्त एकदाच फिरवून घेतलेलं आहे, खूप काहीचं ढवळाढवळ करायचं नाही आहे. लगेच विरजण टाकल्यानंतर मात्र फ्रीजमध्ये ठेवू नका. अगदी 1 तासभर उबदार जागेमध्ये ठेवा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा आणि 6 ते 8 तासासाठी वाट बघा. यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं दही जे आहे ना ते घट्टसर असं लागलं गेलेलं आहे. 1.5 चमचा विरजणमध्ये दही परफेक्ट असं लागलेलं आहे. कुठेही दही एकीकडे पाणी एकीकडे असं काहीच झालेलं नाही आहे. मस्त मलाईदार असं दही मी तुम्हाला लगेचच काढून दाखवते. बघू शकता एकदम जाडसर, घट्ट, मऊ असं दही अगदी डेअरीमध्ये भेटतं ना, सेम त्याच पद्धतीने आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो. तर काही महिलांचं असं म्हणणं असतं की दही घरी बरोबर लागत नाही आहे, दही एकीकडे पाणी एकीकडे, दही फाटल्यासारखं लागतं. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. बघू शकता तुम्ही एकदम मलाईदार असं दही मी घरच्या घरी लावलेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं प्रमाण घेतलेलं आहे विरजणाचं सुद्धा. तर मग तुम्ही कशाची वाट बघताय? तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी असं दही बनवा आणि खूप सारे पदार्थ बनवून खा. धन्यवाद.